आज सकाळपासून जवळपास 439 उमेदवारांनी मुलाखती दिलेल्या आहेत आणि प्रत्येक प्रभागामध्ये मोठ्या संख्येने उमेदवार आहेत ज्यांनी गेल्या अनेक वर्षापासून समाजकार्य केलेलं आहे। समाजामध्ये ज्यांची पत आहे, केवळ शिवसेनाच नाही तर बाहेरच्याही इतर दलित प्रभाग असेल किंवा मुस्लिम प्रभागातल्या मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम बांधवांनी, दलित बांधवांनी सुद्धा शिवसेनेकडे आज उमेदवारी मागितलेली आहे। माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं काम आणि त्यांनी सर्वसामान्य घटकांसाठी आणलेल्या विविध योजना याचा परिणाम मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये झालेला आहे आणि निश्चित शिवसेना या निवडणुकीमध्ये किमान 30 तरी जागा जिंकेल असा विश्वास आम्हाला या प्रसंगी आहे। शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीची युती आहे। दोन्ही पक्षांकडे आपली युती झाली तर निश्चित इथे महापौर युतीचा होईल असा आमचा आशावाद आहे। कारण मोठ्या नेत्यांच्या निवडणुका झालेल्या आहेत, आता या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत आणि 5 वर्ष कार्यकर्त्यांना नगरपालिकेमध्ये महापौर पद असेल किंवा उपमहापौर पद असेल, सभापती पद असेल, प्रभागामध्ये काम करण्याची संधी मिळते। तेव्हा युतीसाठी प्रस्ताव आमच्या दोन्ही आमदारांनी आणि आम्ही भाजप आणि राष्ट्रवादीकडे पाठवलेला आहे। सर, ये देखा जा रहा है कि शिवसेना को बीजेपी वाले अशोक चौहान मुझे इग्नोर कर नगर पालिका में आपने प्रस्ताव दिया था, जब भी कोई रिस्पॉन्स नहीं दिया, अभी कोई रिस्पॉन्स दे रहे हैं। नाही, आता वाटाघाटी चालू आहेत। गेल्या 2 दिवसापासून वाटाघाटी चालू आहेत, प्राथमिक चर्चा चालू आहे। आज परत रात्री दोन्ही आमदार बसणार आहेत आणि निश्चित स्पष्ट चित्र जे आहे ते 2 दिवसामध्ये होईल। उमेदवाराची, इच्छुक उमेदवाराची आज बैठक आयोजित केली। मुलाखती सर्व उमेदवाराच्या नांदेड महापालिकेच्या वार्डाच्या प्रभाग वाईज 1 पासून 20 पर्यंत प्रभाग, एका प्रभागामध्ये 4 आरक्षण प्रमाण अशी इच्छुक उमेदवाराची आज मुलाखती घेतल्या आणि चांगला प्रतिसाद भेटला उमेदवाराचा। आणि एका याच्यामध्ये प्रभागमध्ये, वार्डमध्ये 5-5 उमेदवार इच्छुक आलेले आहेत आणि शिवसेनेच्या पक्षाकडून 100% चांगली साथ भेटली। जनतेची सुद्धा येणाऱ्या काळामध्ये नांदेड महापालिकेवर निवडून आणण्यामध्ये जनतेची साथ शिवसेनेला 100% जनता यांच्या पाठीशी राहील आणि येणाऱ्या काळामध्ये नांदेड महापालिकेवर 100% आम्ही भगवा फडकू आणि तोपर्यंत आम्ही येणाऱ्या काळामध्ये जोपर्यंत भगवा फडकणार आहे तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही। आता सध्या महायुतीचे भाजपसोबत बोलणं चालू आहे आणि काही दिवसातच 2-3 दिवसात आम्ही आनंदराव आमदार साहेब तसेच समिती सर्व सदस्य आम्ही काल 2 बैठका झालेल्या आहेत। येणाऱ्या काळात अजून आम्हाला बैठका महायुती संघ करायच्यात आणि 100% याचा तोडगा निघाल। कितने फॉर्म भरेंगे अभी मालूम है, अभी जीते हैं उतने फॉर्म भर के लिए वाले, इसका थोड़ी देर में अपने को रिजल्ट आएगा कितने अपन फॉर्म प्रभाग 20 में भरे वाले। अगर युति नहीं होती है तो अकेले लड़ने की पूरी तैयारी है क्या? पूर्ण तैयारी हो गई हमने। एक वार्ड में हमारे 5-5 उम्मीदवार, इच्छुक उम्मीदवार आए वाले और अच्छा प्रतिसाद शिवसेना को मिले वाला है। 100% कुछ दिन में इसका रिजल्ट भी अच्छा आ जाएगा। आज खूप चांगली तयारी आमची झालेली आहे। आज नांदेड महानगरपालिकाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती या ठिकाणी झाल्या। या मुलाखतीला शिवसेनेचे नेते माननीय हेमंतभाऊ पाटील उपस्थित होते आणि आम्ही 3 आमदार आणि सर्व जिल्हा प्रमुख या ठिकाणी उपस्थित होते। अतिशय चांगल्या मुलाखती झाल्या आणि इच्छुक उमेदवारांची जी संख्या आहे अतिशय उत्सुकपणे ते या ठिकाणी मुलाखती दिल्या। मोठ्या संख्येने उमेदवार आमच्याकडे उपलब्ध होते आणि चांगली मुलाखत या ठिकाणी झालेली। युतीची बघू, आमच्या काही बोलण्या झालेल्या आहेत। त्यांच्याकडून जर पॉझिटिव्हली मेसेज आला तर आमचे नेते माननीय हेमंतभाऊ पाटील ते निर्णय घेतील आणि आम्ही आमच्या पद्धतीनं शिवसेनेची ताकद शहरामध्ये आहे, 2 आमदार शिवसेनेचे आहेत, त्या दृष्टिकोनात आमचं काम चालू आहे आणि आम्हाला विश्वास आहे की शिवसेनेचा भगवा या ठिकाणी महानगरपालिकेवरती फडकणार आहे।